नमस्कार मंडळी. तर बघा म्हणजे कसं झालं माहिती आहे का, अगोदर पाऊस पडला नाही ना आता एवढा पाऊस पडला की आपल्या पूर्ण कलिंगडच्या प्लॉटमध्ये पाणी पण साचलंय आणि खूपच पाऊस पडला. हे पा किती पाणी साचलंय कलिंगडच्या प्लॉटमध्ये आणि आपले जे छोटाले कलिंगड आहेत का लागलेले ते पूर्ण पाण्यामध्ये पोहायले. तर किती मोठं पाणी साचलं हे पा. आणि काय झालं, कलिंगडाला म्हणजे पाणी पण दिलं नव्हतं कारण की पावसामुळे. आणि आता म्हणजे पाऊस पडल्यामुळे कलिंगडाला पण छान झालं, पण जास्त पाणी होऊ नये त्यामुळे थोडं पाणी दिलं तर काल. आणि आज तर एवढा पाऊस पडला ना, पहा आपला कलिंगडचा प्लॉटचे पूर्ण वेल म्हणजे माती, त्यावरती माती गेली, पूर्ण खालची माती वरी गेली कलिंगडावर. ते पूर्ण जे छोटाला कलिंगड आहे का ते पूर्ण कलिंगड मातीने झाकून गेलंय. पहा किती मस्त वाटायला कलिंगडचा प्लॉट. कलर पण छान आलाय. पण काय झालंय, आभाळाच्या वातावरणामुळे जे छोटाले कलिंगड आहेत का ते पूर्णपणे जळून चालले. तर म्हणजे जे छोटं कलिंगड आहे का त्याला आभाळाचं वातावरण चालत नाही. आभाळाच्या वातावरणामुळे कलिंगड जळून चालले. मी तुम्हाला दाखवते पण कसे पिवळे कलिंगड पडले. तर हे पूर्ण प्लॉट खुरपीने पण झाला आहे. याच्यामधलं पूर्ण गवत काढलंय. फक्त आता त्या साईडला आहेत का त्या साईडला 2च हारी राहिल्या. त्या साईडच्या 2 हारी खुरपायच्या होत्या आज, पण आज पावसामुळे काहीच करता आलं नाही. त्यामुळे आज म्हणजे आज काही कामच करू दिलं नाही पावसानं. म्हणून आज म्हणजे घरीच म्हणजे कोपीतच आराम केला. आज पावसामुळे काही कामच चाललं नाही. पायाला माती पण खूप लागायली. आणि जे माहिती आहे का, म्हणजे छोटं कलिंगड आहे का हे पा कसं मातीनं भरलंय, खूपच मातीनं भरलंय. आणि काही जाग्यावर हे पा जे छोटं कलिंगड आहे का हे छोटं कलिंगडावर माती गेली. तर पहा हे कलिंगड कसं वाटायलंय. म्हणजे काय व्हायला, हे कलिंगड पिवळं पण पडायलंय आभाळाच्या वातावरणामुळे. खूप मोठा पाऊस म्हणजे दणदण पाऊस पडल्यामुळे पूर्ण ते आपलं कलिंगड भरून गेलंय चिखलानं. आता अजून पाऊस पडला तर मग ते कलिंगड पुन्हा धुवून निघत आहे. अजून थोडा पाऊस पडला ना पुन्हा कलिंगड जसं मोठं होईल का तसं ते वरून पावसाच्या थेंबामुळे कलिंगड धुवून निघत आहे. आता पूर्ण भरलंय हे. ते वरचं फुल आहे का कलिंगडाचं ते फुल पण काय झालं पिवळं पडलं हे पा. म्हणजे पूर्ण फुलं आभाळाच्या वातावरणामुळे जळून चालले. तर म्हणजे आता कसं व्हायला माहिती आहे का, वाढी सेटिंगमध्ये म्हणजे वाढीला काय झालं म्हणजे टरबूज कलिंगडाला काय झालंय, म्हणजे कलिंगड लागायला सुरुवात झाली आणि जास्त पाऊस पण यायला सुरुवात झाली आणि आभाळ पण यायला सुरुवात झाली. म्हणजे कशामुळे, आभाळाच्या वातावरणामुळे छोटाले कलिंगड जळून जाते. तर हे काही जागेवर काय व्हायला पूर्णपणे शेंडा करपून चाललाय. म्हणजे काय व्हायलंय, खूपच रोग पडला. हे म्हणजे हे जे पूर्ण म्हणजे काय व्हायलंय हे पा, म्हणजे काही जाग्यावर खूपच वातावरणामुळे शेंडा करपून चाललाय. म्हणजे गोंड्या रोग पडलाय वातावरणामुळे हे पा. आता हे पूर्ण शेंडे काय करायचे तर खुडून टाकायचे पूर्ण एक दिवस. म्हणजे काय होईल, म्हणजे हे काय होतं, हे रोग आहे का साईडच्या म्हणजे साईडला जे कलिंगडाचे वेल आहेत का त्याला त्रास होत आहे. म्हणजे जास्त असे वेले होऊ नये म्हणून आपलं पूर्णपणे शेंडे हे तोडून टाकायचे. तर आणि साईडला नेऊन फेकायचे. हे पूर्ण झाड काय झालं खराब झालंय. याचे पूर्ण शेंडे तोडून टाकायचे. तर हे पा याला गोंड्या रोग म्हणतात. हे म्हणजे काय व्हायलंय, गोंड्या रोग पडला ना कलिंगड पुसत नाही. त्यामुळे पूर्ण शेंडे काय करायचे तोडून टाकायचे, साईडला फेकून द्यायचे. तर हे पूर्णपणे काय झाले, हे झाड गोंड्यानं जळून गेलं. हे पहा पूर्ण झाड खराब झालं. हे खूपच जास्त हे पूर्णपणे हे पूर्ण काय करावं लागतं, हे पूर्ण शेंडे तोडून टाकावं लागतं आणि फेकून द्यावं लागते साईडला. हे म्हणजे काय म्हणते त्याला गोंड्या रोग म्हणतात. हे पूर्णपणे खराब झाले. म्हणजे कलिंगडासकटच झाड पूर्णपणे तोडून टाकायचे. ते म्हणजे काय होईल, हे जास्त म्हणजे दुसरीकडे होऊ नये. हे पहा पूर्णच खराब झालं. हे याला छोटंसं कलिंगड पण लागलेलं आहे, पण काय उपयोगीचं नाही कलिंगड. हे याला छोटंसं कलिंगड पण लागलेलं आहे. हे पण फुलं पण लागले 2. आणि हे काय झालं म्हणजे खूपच रोग जास्त वाढला. त्यामुळे फवारणी पण केली, पण म्हणजे काय झालं फवारणी काल केली पण पाऊस पडला पुन्हा, पण काहीच उपयोग नाही झाला फवारणीचा. त्यामुळे पूर्ण शेंडे काय करायची साईडला तोडून फेकून द्यायचे. तर म्हणजे दुसऱ्या झाडावर ते रोग होऊ नये म्हणून. आता पण खूपच वातावरण चेंज झाले. हे पूर्ण पानं पण तोडून टाकायचे. म्हणजे काय होईल, हे पूर्ण पानं तोडून टाकायचे. म्हणजे काय होईल, ते रोग पडणार नाही दुसरीकडे. हे पहा पूर्ण पानं तोडून टाकायचे. हे म्हणजे जास्त काय होणार आहे, म्हणजे भुरी दुसऱ्या याच्यावर पडू नये म्हणून. हे पावसामुळे, हे पावसाच्या वातावरणामुळे खूप कलिंगडाला काय व्हायले, पिवळे पडालेत कलिंगड. तर
बघूया आपण पुढं पण कुठे कुठे काय झाले, कुठे कुठे खूप मोठाले कलिंगड पण झाले तर. आणि किती मस्त वाटायला प्लॉट. एक लाईन म्हणजे खुरपायची पण राहिली, त्यामुळे गवत दिसायला तिथं. ही लाईनला म्हणजे एकच लाईन राहिली खुरपायची, पण पाऊस आल्यामुळे खुरपीता आली नाही. आणि त्या साईडला 2 हारी राहिल्यात खुरपायच्या. हे पहा किती मस्त वातावरण वाटायले. कलिंगडचा प्लॉट पण खूपच छान दिसायला. आणि आता सध्या छोटछोटाले कलिंगड लागले तर काय काय कुठे कुठे सुपारीवाणी पण झाले तर. तुम्हाला दाखवते पण कलिंगड. म्हणजे फुलं काय व्हायला, फुलं गळाली तर म्हणजे वातावरणामुळे. वातावरण जास्त म्हणजे आभाळाचं वातावरण असल्यामुळे फुलं गळाली तर. आता खूप पाऊस यायला. चला मी जाते घरी आता. घरी म्हणजे मी शेतामध्येच राहते, पण पाऊस आल्यामुळे माझं अंग भिजन, त्यामुळे मी काय करते तर जाते. आता वेलं पण काढायचे तर वेलं काही काढले तर काही राहिले तर वेलं काढायचे. म्हणजे एके प्लॉटमधले काढले ते वेलं. हे पूर्ण प्लॉट आहे का, हे पूर्ण प्लॉट वेलं मी काढले तर. आणि एकच प्लॉट राहिला, म्हणजे मागचा प्लॉट राहिला, एक एकरभरचा प्लॉट राहिला वेलं काढायचा. आणि पूर्ण प्लॉट मी वेलं काढून दिलेत. हे पा त्या कडीपर्यंत म्हणजे ते ड्राम दिसतं का, त्या ड्रामच्या पलीकडे पण वेलं काढले तर. आणि इथं पण वेलं काढले तर. आता पूर्ण रान झाकले. आता खूपच पाऊस आला. तिकडून पाऊस पण दिसायला खूप पांढरं शुभ्र दिसायला. तिकडून खूप पाऊस आलाय. आता मी जाते घरामध्ये, म्हणजे माझं पूर्णपणे भिजून जाईन मी. पा एवढा पाऊस पडला ना, किती मोठं पाणी साचलं हे पा किती पाणी साचलंय. खूपच पाणी साचलं हे शेतामध्ये. नाही तर नाही, पुन्हा खूपच पाऊस पडला. दन 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 पाऊस पडलाय. आणि म्हणजे जे देवाचं आहे का, ते देवाचं घर आहे का, ते देवाचं घर पण पूर्ण पाण्यामध्ये गेलं. हे इथं देव मांडलेला आहे मी, आणि ते पण पूर्ण पाण्यामध्ये गेलं. एवढा पाऊस पडलाय, खूपच पाऊस पडलाय.